नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 45. आजचा दिवस घरात फक्त निकिताचा इंटरव्ह्यू हाच विषय होता. दुपारी जयवंत जेवून ऑफिसला गेले. काका काकी ऋतिका तिघेही आराम करायला म्हणून रूममध्ये गेले. आरवचा सकाळी पोहोचल्याचा मेसेज आला होता. त्याबरोबरच तू फ्री झालीस की कॉल कर असं देखील सांगितलं होतं. पण सकाळपासून ती घरच्यांबरोबर तर होतीच, त्याबरोबर तिचे सारखेच फोन चालू होते. सगळ्यांना तिचा इंटरव्ह्यू कसा झाला हे जाणून घ्यायचं होतं. त्यात गेल्या कित्येक दिवसात ती तिच्या घरच्यांशी मनमोकळं बोलली नव्हती. त्यामुळे ती प्रत्येकाला वेळ देत होती. आरवने तिला शक्यतो रात्री कॉल कर असं सांगितलं होतं. त्यामुळे आता ती रात्रीची वाट बघत होती. सगळे रूममध्ये गेले तसं निकिता पण रूममध्ये गेली. मुंबईहून परत आणलेली बॅग तशीच होती. ती रिकामी करून त्यातले कपडे लॉन्ड्रीसाठी काढून ठेवले आणि बॅग नीट कपाटात ठेवली. काल घातलेला ड्रेस दिसला तसं तिला कालचे सगळे क्षण आठवू लागले आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिने पटकन मोबाईल हातात घेतला आणि आरवचा नंबर डायल केला. तसं तिकडून फोन कट झाला. आरवने फोन कट करून परत लावला. निकिताने पहिल्या रिंगमध्ये तो उचलला. तसं आरवच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. हॅलो, ती हृदयाची धडधड कंट्रोल करत बोलली. हॅलो माझी कुटीपॅय, मिस करतेस ना मला, तो म्हणाला. बराच वेळ शांतत गेला. आरव, ती खूप वेळाने बोलली. बोल ना, तो म्हणाला. बाबा विचारत होते तुम्ही इकडे का आला नाही आणि तुम्ही सांगितलं नव्हतं का त्यांना की तुम्ही इंटरव्ह्यूच्या इथे येणार आहात असं, ती म्हणाली. तो फक्त हसला. आरव, का हसत आहात? अगं ते तुला मुद्दाम म्हणत होते. सकाळपासून तुझी खेचायची चालू आहे ना, तर त्याचाच तो पार्ट होता. म्हणजे, ती आश्चर्याने बोलली. म्हणजे अगं मी तुला भेटायला येणार आहे हे त्यांना मी आधीच सांगितलं होतं आणि तिथून परस्पर मी परत जाणार हेही त्यांना माहीत होतं. म्हणून तर त्यांनी तुझ्या एकटीचं तिकीट काढून दिलं होतं. ऋतिकाने कन्व्हिन्स केलं, पण मी येणार असल्यामुळे तिला ती परमिशन मिळाली. बाबांना सांगितल्याशिवाय मी कोणती गोष्ट करत नाही, तो म्हणाला. अच्छा, असं आहे का? तुम्ही सगळे ना खूपच केअरिंग आहात, ती कौतुकाने म्हणाली. हो, आणि जर मी आलो नसतो तर बाबा स्वतः तुला घेऊन येणार होते. खरंच, ती आश्चर्याने म्हणाली. हो तर, लाडाची सुनबाई आहे, तिचा शब्द खाली पडू देणे त्यांना चालणार नाही, तो तिला चिडवत बोलला. आहेच मग, ती पण ठसक्यात बोलली. हो, पण त्यांची लाडाची सुनबाई आमची लाडाची बायको आहे म्हटलं. पण काय माहीत लाडाच्या बायकोचा लाड कधी करायला मिळतील. म्हणजे तिने करू दिले तर, तो नाटकी आवाजात बोलला. अहो, ती लाजत बोलली. हाय, हे तुझं अहो आहे ना, ते जीव जाळतो ग माझा. असं वाटतं की असंच यावं तुझ्याकडे आणि तुला अहो म्हणताना पाहावं, तो तिची नक्कल करत बोलला. मग या ना, कुणी अडवलं आहे का, ती म्हणाली. खरंच येऊ, मी आलो तर मग मला जे हवं ते मी घेतल्याशिवाय राहणार नाही, तो बोलला. तसं तिच्या अंगावर शिरशिरी आली. अहो, ती परत लाजत बोलली. निकिता, आय वॉन्ट सी यू, तो अधीर होऊन बोलला. ती फक्त गप्पच बसली. सांग ना, व्हिडिओ कॉल करू का? आरव नेहमी परमिशन घेता, कधीतरी ऑर्डर द्या, अधिकार दाखवा, ती त्याच्या संयमी स्वभावाचं कौतुक करत बोलली. म्हणजे मॅडमवर अधिकार दाखवला तर आवडणार आहे तर बघ नंतर पस्तावशील, तो मुद्दाम तिला छेडत बोलला. नाही आरव, नाही पस्तावणार, कारण मला माहीत आहे तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने कुठलाही अधिकार दाखवणार नाही, ती म्हणाली. इतकं ओळखतेस मला? इतकंच ओळखते आतापर्यंत, तुम्हाला ओळखायला कमी पडले मी, पण आता पुरेपूर जाणून घ्यायचंय. लवकर या ना परत, ती कापऱ्या आवाजात बोलली. हे निकिता, प्लीज रडू नको, जे झालं ते विसर ना. बघ मला नाही वाईट वाटलं, तो म्हणाला. ती म्हणाली. असं नाही, मला छान स्माईल हवी आहे. मला 5 मिनिटं दे, मी तुला व्हिडिओ कॉल करतोय. मला चेहरा हसरा हवा आहे, ओके, तो म्हणाला. ठीक आहे, बाय. आरवने पटापट हातातलं काम आवरलं. खरं तर निकिताची झोपायची वेळ झाली होती, त्यामुळे त्याची गडबड सुरू होते. त्याने आपली केबिन लॉक केली आणि बाहेर फोन करून डिस्टर्ब करू नका असं सांगितलं. आज पहिल्यांदा ती आरवसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणार होती, त्यामुळे तिच्यामध्ये एक प्रकारले अवघडलेपणा आला होता. तो फोन करणार आहे हे ऐकूनच तिचे हातपाय थंड पडले होते. त्याला पाहायचं तर आहे, पण एक लज्जायुक्त भीती पण होती. ती एकसारखा आपला पाय हलवत बेडवर त्याच्या फोनची वाट बघत होती आणि फोन वाजला. धडधडत्या हृदयाने तिने फोन उचलला आणि पटकन एका बाजूला केला. निकिता, मला बेडरूम नाही पाहायची, मी तुला पाहायला फोन केलाय, आरव म्हणाला. तिने लाजत फोन समोर धरला, पण त्याच्याकडे पाहायचं तिला धाडस होत नव्हतं. तिने आपल्या पापण्याखाली झुकवल्या. निकिता, समोर बघ ना प्लीज, तो म्हणाला. तिने अलगद आपल्या पापण्या वरती केल्या. त्याची होणारी मोह हालचाल आरवच्या हृदयाचा ठोका चुकवत होती. तिने पापण्या वरती केल्यानंतर तो तिच्या पाणीदार डोळ्यात अडकला.
काही क्षण ती पण त्याच्या डोळ्यात हरवली. आरव काही न बोलता फक्त तिला बघत होता आणि इकडे ही लाजून चूर होत होती. अहो ती हाय. त्याने आपल्या हृदयावर हात ठेवला. आरव असा नका ना स्टेअर करू. ती लाजत त्याच्यावर नजर हटवत इकडे तिकडे बघत बोलली. तिचा बोलताना येणारा हळूवार आणि नाजूक आवाज त्याच्या काळजाला भिडत होता आणि त्याचबरोबर त्याच्या अंगावर रोमांच उठत होते. त्याने तिच्यावरून नजर हटवली आणि तो मागे खुर्चीला रिलून बसला. निकिता पण थोडी रिलॅक्स झाली. मगापासून ब्लश करून तिचे गाल दुखत होते. त्याची नजर हटली तसं तिला ती फ्री झाल्यासारखं वाटलं. पण काही क्षण, पुढच्या क्षणी त्याने आपली नजर परत तिच्यावर रोखली आणि त्याने गाणं गायला सुरुवात केली. आरवने आपल्या मनातल्या भावना तिला गाण्याच्या रूपात सांगितल्या आणि तिनेही त्याचं गाण्यातून साथ दिली आणि नकळत त्याला अधिकार दिला. दोघेही गाणं म्हणता म्हणता एकमेकांत हरवले होते. ते भानावर आले ते आरवच्या डेस्कवर वाजणाऱ्या फोनमुळे. काय आहे निखिल? मी सांगितलं होतं ना डिस्टर्ब नको करू. तो थोडं ओरडत म्हणाला. सॉरी पण मिस्टर जॉन आले आहेत. त्यांच्याबरोबर मीटिंग होती आता. त्यांना आपण वेळ दिला होता, निखिल म्हणाला. ओके सॉरी. एक काम कर, त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये घेऊन जा. 5 मिनिटं बसायला सांग त्यांना आणि तू पण सगळी तयारी करून तिथे ये, आरव म्हणाला. येस सर, निखिल. त्याने फोन ठेवून निकिताकडे बघितलं. तिचे डोळे ऑलमोस्ट झाकत आले होते. निकिता, त्याने हाक मारताच ती दचकून उठली. सॉरी पण मला आता अर्जंट एक मीटिंग आहे आणि तुला पण झोप येत आहे, त्यामुळे मी फोन ठेवतो. ओके, गुड नाईट डिअर. तो फोन मोबाईलवरती ओठ टेकवत बोलला. आरव, मी खूप लकी आहे. मला इतकं छान सासर मिळालं आहे. सगळे किती केअर करतात माझी. इव्हन सगळेच एकमेकांची छान केअर करतात. थँक्यू माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी, ती भावूक होत बोलली. त्याने पण तिच्याकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहिले. गुड नाईट आरव, तिने आळसावलेल्या आवाजात त्याला बोलून फोन ठेवला. तोही फोन ठेवून मीटिंग अटेंड करायला निघून गेला. असेच दिवस जात होते. निकिताने अजून तिच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरीसुद्धा त्याची लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमधील प्रेम छान बहरत होतं. आरवला पण काम कधी संपेल आणि कधी घरी परत जाईन असं झालं होतं. तिचं त्याच्या बोलण्यावर लाजणं त्याच्या शरीरावर असंख्य गोड शहारे निर्माण करत होतं. आता त्याला तिच्याशिवाय राहणं अजिबात जमत नव्हतं. फोनवर किती बोललं तरी मन भरत नव्हतं आणि त्या बोलण्यात काही ना काही व्यत्यय यायचा आणि त्याच्या रागराग व्हायचा. तो चिडला की इकडेही मात्र त्याच्या अशा वागण्यावर गोड हसायची आणि तिच्या हसण्यात त्याचा राग विरून जायचा. इकडे निकिताची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. रोजच आरवच्या स्वप्नरंजनात हरवलेली असायची. तिला असं सारखं वाटायचे की आरवने अचानक येऊन तिला सरप्राईज द्यावं. त्याची ओढ तिला छळत होती. ती मुद्दाम होऊन रूममध्ये यायचं टाळायची. आधी स्टडी असल्यामुळे तिला त्याची आठवण कमी यायची आणि आली तरी आपल्या स्टडीवर फोकस करायची. पण सध्या तिच्याकडे मोकळा वेळ होता, त्यामुळे तिला त्याची प्रकर्षाने आठवण यायची. मोकळ्या वेळेत कुठलं पुस्तक घेतलं तर तिचं त्यात लक्ष लागत नव्हतं. तिच्या वाढदिवसादिवशी तिने त्याची खूप वाट पाहिली. स्वप्नांचे मनोरे उभे केले, पण आरव आला नाही. तसं मात्र तिचं मन खट्टू झालं होतं. वेडं मन दुसरं काय. आग दोनों तरफ बराबर लगी थी. म्हणून तर आरव लवकरात लवकर कामं हातावेगळी करत होता. कधी कधी ती असंच बोलताना उदास व्हायची. यावेळी तर आरवला सगळं सोडून पटकन तिच्याजवळ जावं असं वाटायचं. ठरल्याप्रमाणे सगळे पिकनिकला जाऊन आले होते, पण तिघेही ते त्याला मिस करत होती. तिने दाखवलं नाही तरी तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागील उदासी घरच्यांच्या लक्षात आली होती. काका काकी ऋतिका कॉलेजमध्ये आणि जयवंत ऑफिसमध्ये असायचे. सगळे आपापल्या कामाच्या व्यापात. निकिता घरी एकटी असायची तर तिला घर खायला उठायचं. त्यात आरवसोबत बोलायचं म्हटलं तरी सगळ्या वेळा मॅनेज करायला लागायच्या. इतर कोणाशी फोनवर बोलून तर किती आणि काय बोलणार. एक मैत्रीण होती जीवाभावाची. पूर्वी तिच्याशी बोलताना दिवस कधी संपायचा कळायचं नाही. किती छान बॉन्डिंग होतं. पण आता ती मैत्री पण तुटली होती. तुटली असं नाही, पण तिच्याशी परत कॉन्टॅक्ट करणं म्हणजे त्यापेक्षा नकोच असा विचार करून ती आपलं लक्ष दुसरीकडे गुंतवायची. अशातच 2 महिने गेले होते. रोज बोलणं व्हायचं, एकमेकांची ओढ जाणवायची, पण निकिता अजून त्याला हवी असणारे ते 3 मॅजिकल वर्ड बोलली नव्हती. त्यावरून त्यांच्यात कधी कधी गोड रुसवे फुगवे चालायचे. तो रागावला की मग हिचे डोळे भरायचे. गाल फुगवून बाजूला तोंड करून बसायची आणि मग त्याच्या मनाची चलबिचल व्हायची. शेवटी तोच सॉरी बोलायचा आणि त्याची सॉरी बोलण्यावर ती गोड हसायची. निकिता, तू ना मला नीट रागवू पण देत नाहीस. असं गाल फुगवून बसतेस आणि हे तुझे डोळे काही बोललं की लगेच भरले. मलाच मॅघ्यार घ्यावी लागते. काश मी तिथे असतो तर तुझा रुसवा वेगळ्या पद्धतीने काढला असता.
आरव असं बोलताच तिच्या पोटात गोळा आला आणि आपोआपच तिचे गाल ब्लश करायला लागले. आणि हे तुझे गाल लगेच गुलाबसारखे फुलतात, आरव म्हणाला. आरव, तिने लाजून दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवला. तिच्या तोंडून निघालेला आरव या शब्दाने तो मात्र वेडावून गेला. निकिता प्लीज यार, मी खरंच वेडा होईल ग. मी बरं होऊ देईल, ती लाजून त्याला म्हणाली. वेडा व्हायचा बाकी कुठे आहे, काही दिवसांनी वेड्यात गणना करतील. सगळीकडे तू आहेस आणि तू तिथे बसून वेळ लावत आहेस. तो बोलला तसं तिच्या अंगावर सरकन काटा आला. हो, ती नॉर्मल टोनमध्ये बोलली. अजून किती दिवस लागणार तिथलं काम संपायला? बस ना आता, या ना प्लीज. ती त्याच्या विरह सहन होऊन शेवटी बोलली. सॉरी ग, पण खरंच खूप लोड आहे. कधी संपेल माहीत नाही. मी लवकर सगळं हातावेगळं करत आहे, पण काम वाढतच चाललं आहे. तो आपल्या मूडमधून बाहेर येत बोलला. तुमचं काय नेहमीचं आहे, ती लटक्या रागात बोलली. कामासाठी चाललोय ना इकडे, आणि मला काय माहीत होतं इकडलं काम लगेच संपणार नाही म्हणून. नाहीतर तुलाही घेऊन येणार होतं. पण असो, जुन्या गोष्टी नको काढायला. शिव अजून प्रॉपर ट्रेन नाही झाला तरी फुल टाईम ऑफिस आणि स्टडी मॅनेज होईल असं नाही. त्यामुळे मला इतक्यात निघता येणार नाही, तो म्हणाला. हो पण आरव, खूप आहे आपल्याकडे. दुबईमध्ये पण आहेच ना हा बिझनेस, आता परत इकडे. खरंच गरज आहे का? तुम्ही नेहमीच असे जास्तीत जास्त बाहेर फिरत राहणार, ती गाल फुगवून बोलली. गरज आहे निकिता, आपल्यासाठी नाही पण आपल्या जगाचा पोशिंदा, आपल्या बिझनेसचा कणा, आपला शेतकरी राजा, त्यांच्यासाठी गरज आहे ही. जगात त्याच्या इतकं कष्ट कोणी करत नाही. त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मी हा प्रयत्न करतोय. त्यांचा कष्ट आहे हे मला AC मध्ये बसून नक्कीच कळणार नाही, पण त्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळाला यासाठी प्रयत्न तर करू शकतो ना. माझ्या आईचं स्वप्न होतं ते, आणि आता तिचं स्वप्न माझं स्वप्न आहे. आणि मला माहीत आहे निकिता, तू मला यामध्ये नक्की साथ देशील, आरव म्हणाला. सिटीत राहून पण शेतकऱ्यांविषयी त्याच्या मनात असलेला आदर बघून तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता. आज तिला कळत होतं की त्याच्या बंगल्यावर रोजच कोणी ना कोणी काही ना काही शेतमाल का देऊन जात होतं. आजपर्यंत घरातून कधीच कोणी भाजीपाला आणण्यासाठी बाजारात का जात नाही. घरी रोजच फ्रेश भाजी काय असते. आणि कधून चुकून कोणी यशवंत असताना आले तर जयवंत नेहमी त्यांना हात जोडून नमस्कार करायचे, त्यांच्याशी आदराने बोलायचे. गेटवरील वॉचमनना त्यांना रिकामं जाऊ द्यायचं नाही अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग होती. वॉचमन त्यांच्या बॅगमध्ये काही ना काही घालून पाठवून द्यायचे. लग्नात सुद्धा खूप असे लोक होते जे अगदी साध्या वेशात होते आणि जयवंत हसून चुकून नमस्कार करत त्यांचं स्वागत करत होतं. आरवसुद्धा त्यातील कोणी आलं तर आदराने बोलत होता. या सगळ्यांची उत्तरे तिला आज आरव जे बोलला त्यातून मिळालं होतं. निकिता, कुठे हरवलीस? आरव बोलला तसं ती विचारातून बाहेर आली. तुमच्या विचारात, ती अचानक बोलून गेली. ओ, असं आहे का? ती समोर फोनवर असताना माझा नेमका कसला विचार करतेस, तो म्हणाला. आरव, मिस यू बॅडली, ती अगदी खोवून बोलली. मी पण मिस यू टू ग. मी पटकन काम संपवून झटकन तुझ्याजवळ येतो, मग तर हॅपी, तो स्माईल करत बोलला. चल ठेवू, तो बोलला. हां बाय, ती बाय, लव यू सो, तो म्हणाला. हां, ती एकीकडे म्हणायचं मिस करते आणि लव यू बोलल्यावर मात्र नुसतं ठीक आहे, मी वाट पाहीन, तो म्हणाला. चल गुड नाईट. तो तिच्यासारखं ओठ तिरकेकर बोलात तसं ती खुदकन हसली. गुड नाईट, तिने बोलून फोन ठेवला. तोही हसतच काही विचार करत ऑफिसमधून बाहेर पडला. निकिताशी बोलल्यानंतर त्याला जयवंतचं आणि त्याला झालेल्या बोलण्याची आठवण झाली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.